गायकवाड आहे. आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. त्या कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आई साहेब आपल्या वाड्याच्या शेजातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक आवाढव्य उभा किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला. त्या किल्ल्याचे नाव होते कोंढाणा. त्या किल्ल्यावर उघड्याचं हिरवं निशाण फडकत होतं. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग्न होत्या. तेवढा शिवबा तिथे आला आणि म्हणाला, आई साहेब, काय आहे आपल्या मनात? त्या म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला गोचतंय. शिवराय म्हणाले, ते तर आम्हालाही खुपतंय. आईची इच्छा ती तर पूर्ण करायलाच हवी. शिवरायांनी कोंढाणा घेण्याचा बेत केला. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला? कोण जिंकेल हा गड? त्यांच्या नजरेसमोर आला तो तानाजी मालुसरे. त्यांचा खेळगडी. तानाजी कोकणातील उमरठे या गावचा राहणारा. तानाजी अंगपिंडाने भरदार होता. छाती तर एका बुरुजासारखी बुलंद होती. त्यावेळी खरं तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन शेलार मामाला घेऊन आला होता. महाराज म्हणाले, आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीसाठी आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं लग्नही बाजूला ठेवलं. शिवरायांचं स्वराज्याचं काम पहिल्यांदा करायचं हा त्याचा बाणा. शिवरायांचे आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. गडाजवळ गुडुप्पा अंधार पडलेला होता. पाऊल न वाजवता दबकत दबकत तानाजी व सूर्याजी गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाखाली घनदाट झाडे होती. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिकडे उभा होता तिकडे खोल दरी होती. तिकडून कुणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारा नव्हता. हीच बाजू तानाजी निवडली आणि सूर्याजीला म्हणाला, सूर्याजी, तू 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन गड चढून वर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग या तुम्ही आत घुसा, एकदम धुवा उडू शत्रूचा. चला. असे म्हणून तानाजी व सूर्याजी आपापल्या वाटेने निघाले. तानाजीनं त्यासोबत एक घोरपड आणली होती. तिचं नाव यशवंती. हा प्राणी आपले नखे भिंतीत खुपसून व भिंतीलाही चिटकून बसतो. तानाजीनं तिला दोरी बांधली आणि दिल्ली कड्यावर फेकून, पण 2 वेळा घोरपड खाली पडली. तानाजीला आला राग. तो घोरपडीला म्हणाला, यशवंते, आता पुन्हा पडलीस तर खांडोळी करील. आणि काय गंमत, घोरपड बसली की कड्याला चिटकून. भराभर तानाजी आणि त्याचे मावळे गड चढून वर गेले. तोपर्यंत गडावरच्या पहारेकऱ्यांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपल्या आपल्या तलवारी घेऊन मावळ्यांवर तुटून पडले. गमघोर लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. धाणी खाणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. तोपर्यंत कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान मैदानात उतरला. तानाजी व उदयभान एकमेकांशी लढू लागले. ते इतके जोरात लढत होते जणू 2 ढग एकमेकांवर आपटत होते. उदयभानचा एक गाव तानाजीच्या ढालीवर पडला. तो इतका जबरदस्त होता की तानाजीची ढालच तुटली. आता काय? पण तानाजी डगमगला नाही. त्याने आपला शेला हातावर गुंडाळला आणि लागला की लढायला बहादर. पण घात झाला. एकमेकांचे गाव अंगावर पडून दोन्ही वीर जखमी झाले आणि धारातीर पडली. तानाजीला पडलेला पाहताच मावळ्यांचा धीर कसला. ते घाबरून पाहायला लागले. सूर्याजीने ते पाहिलं आणि गेला कड्याजवळ. ज्या दोरीवरनं मावळे गड चढून वर आलते तो दोरच त्याने कापला आणि मावळ्यांना म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडलेला आहे आणि तुम्ही असं भागूबाईसारखं काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकलेला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुळून पडा. सूर्याजीच्या या शब्दांनी त्यांच्यात वेशी संचारली. हर हर महादेव, हर हर महादेव अशी गर्जना करत मावळे जोरांनी लढू लागले आणि विजय झाले. गड ताब्यात आला. पण सिंहासारखा शिव तानाजी गेला. महाराजांना ही बातमी कळली. ते खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण माझा सिंहासारखा तानाजी मात्र गेला. कोंढाण्याचे सिंहगर्जनाट झाले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 मध्ये घडली. धन्य धन्य तो तानाजी, धन्य धन्य ते शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.